तमाम केंद्रीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। सरकारने 2 वर्षासाठी वाढवलेली ही योजना संधी सोडू नका। कोणती योजना आहे पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन LTC अंतर्गत जम्मू काश्मीर, लद्दाख, अंदमान निकोबार द्वीप समूह आणि पूर्वेत्तर भागाच्या प्रवासाची योजना 2 वर्षांनी वाढवली आहे। यापूर्वी ही योजना 25 सप्टेंबर 2024 रोजी संपणार होती, पण आता सरकारी कर्मचारी 25 सप्टेंबर 2026 पर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात। पात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी LTCचा लाभ घेतल्यास पेड लीव्ह सह प्रवासाचे तिकीट देखील। सरकारी आदेशात काय तर कर्मचारी मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की सर्व पात्र कर्मचारी 4 वर्षाच्या ब्लॉक कालावधीत आपला एक होम टाउन LTCच्या बदल्यात या क्षेत्रामध्ये जम्मू काश्मीर, लद्दाख, अंदमान निकोबार द्वीप समूहाने पूर्वेत्तर कुठेही प्रवासासाठी LTCचा लाभ घेऊ शकतात। हवाई प्रवासाचा हक्क नसलेल्या कर्मचाऱ्यांना देखील या क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवासाची परवानगी आहे। तर हवाई तिकीट बुक करताना कर्मचाऱ्यांना सरकारच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे। यामध्ये वैध ट्रॅव्हल एजंट्स, व्हॅलिड ट्रॅव्हल एजंटचा वापर आणि सर्वोत्तम उपलब्ध दराचा वापर करणे समाविष्ट आहे। तसेच बुकिंगची सोय, वेळ आणि रिफंड संबंधी नियमाचे पालन करणे महत्त्वाचे। तर बंधू भगिनींनो, आताच तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीची ही LTCची सवलत घ्या आणि कुणाकुणाला याचा फायदा होतो एकमेकाला शेअर करा। धन्यवाद। आवडल्यास पटकन सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। थँक्यू।